टिप नंबर 1. जास्त वेळ लॅपटॉप हातात घेऊन काम करणाऱ्या लोकांनी काळजी घ्यायला हवी. लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर ठेवल्याने त्वचेची गंभीर समस्या होऊ शकते. त्याचा परिणामामुळे त्वचेला हायड्रोसिरोज नावाचा आजार होऊ शकतो आणि नंतरच त्वचेचा कर्करोगामध्ये तो आजार बदलतो. याचा परिणाम त्वचेच्या खालच्या थरावर होऊ लागतो आणि नंतरच त्वचेच्या पेशी हळूहळू तुटण्याबरोबरच रक्तही गोठण्यास सुरुवात होते. तर तुम्ही पण लॅपटॉप वापरत असाल तर ही काळजी किंवा खबरदारी नक्की घ्या व टिप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा. टिप नंबर 2. दही जास्त काळापर्यंत फ्रीजमध्ये ठेवून खाऊ नये, कारण यामुळे तुमचे आरोग्य म्हणजेच स्वास्थ्य बिघडू शकते. नेहमी ताजे दही बनवूनच खा. तर दही शिल्लक राहिले असेल तर त्याची कढी किंवा ते भाजीमध्ये वापरू शकता. सुगरणींसाठी महत्त्वाची टिप नंबर 3. बिर्याणी बनविताना तळलेला कांदा आणि कोथिंबीर बिर्याणी तयार झाल्यानंतरच सगळ्यात शेवटी त्यामध्ये घालावी. अगोदर घातली तर तळलेला कांदा नरम होतो आणि कोथिंबीर काळी पडते. तर बिर्याणी बनवताना ही टिप किंवा ट्रिक्स लक्षात ठेवा. टिप आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. टिप नंबर 4. हसल्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह 20% वाढतो. हसल्यामुळे ताणतणाव कमी होतो. रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते. अत्यंत कामी येईल अशी महत्त्वाची टिप नंबर 5. बाजारातून द्राक्षे खरेदी करताना हिरव्या रंगाची द्राक्षे घेण्याऐवजी पिवळसर रंगाचा द्राक्षाचा घड घ्या. ही द्राक्षे फ्रेश असतात, तसेच खायला देखील आंबट लागत नाहीत. तर द्राक्षे खरेदी करताना ही टिप लक्षात ठेवा. टिप नंबर 6. डोळ्याखाली काळी वर्तुळे झाल्यास रोज रात्री कोरफडीचा ताजा गर चेहऱ्यावर लावून तसेच डोळ्याखाली लावून झोपा. चेहरा उजळेल तसेच काळी वर्तुळे निघून जातील. तर काळी वर्तुळे घालवण्यासाठी ही ट्रिक्स फॉलो करा. टिप नंबर 7. केसांच्या चांगल्या वाढीसाठी कोणतेही केमिकल शॅम्पू वापरू नयेत. त्यामुळे केस डॅमेज होऊ लागतात व आपले केस गळतात. तर केस गळती होऊ नये यासाठी ही ट्रिक्स फॉलो करा. टिप नंबर 8. 1 किलो खोबरेल तेलात 250 ग्रॅम जास्वंद पाणी उकळून ते तेल रात्री झोपताना केसांना लावावे. यामुळे केस लवकरच वाढतात. तर केस वाढीसाठी ही ट्रिक्स ट्राय करून बघा. टिप नंबर 9. आठवड्यातून 2 वेळेस केस धुवावेत व केस धुण्याच्या अगोदर 1 दिवस रात्री केसांना भरपूर प्रमाणामध्ये तेल लावावे. तेल लावल्यामुळे आपले केसांची मुळे मजबूत होतात, त्यामुळे केस गळती होत नाही. अतिशय उपयुक्त व कामी येईल अशी महत्त्वाची टिप नंबर 10. रांजणवाडी आली असेल तर चिंचोका उगाळून त्यावर लावणे. चिंचोका लावण्या अगोदर म्हणजेच उपयोगात आणायचा असेल तर 3 दिवस पाण्यात भिजवत ठेवून त्याचे टर्पल म्हणजेच साल काढून नंतर त्याचा उपयोग करावा. तर डोळ्यावरती रांजणवाडी आली असेल तर ही ट्रिक्स ट्राय करून बघा. टिप नंबर 11. कावीळ झाली असेल तर उसाचा रस 1 ग्लास 2 ग्रॅम चुना टाकून 7 दिवस घेणे. हा रस घेताना उपाशी पोटी म्हणजेच अनुषापोटी घेणे. अत्यंत महत्त्वाची व कामी येईल अशी टिप नंबर 12. जर तुम्हालाही बीपीचा त्रास असेल म्हणजेच रक्तदाबाची समस्या असेल तर काजूचे सेवन कमीत कमी करा. उच्च रक्तदाबाची समस्या असणाऱ्या व्यक्तींनी काजूचे सेवन केल्यास त्यांना पक्षाघात म्हणजेच पॅरालिसिस होण्याचा धोका असतो आणि हृदयाशी संबंधित आजाराचा देखील धोका होऊ शकतो. उपयुक्त टिप आवडल्या असतील तर पटापट लाईक व शेअर नक्की करा. टिप नंबर 13. देशी गाईचे म्हणजेच गावरान गाईचे गोमूत्र गरम करून पोटाला शेकणे. यामुळे पोटाचे सगळे विकार थांबतात. तर पोटासंबंधी समस्या असतील तर ही ट्रिक्स ट्राय करून बघा.
अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 14. रोज सकाळी उपाशीपोटी गरम पाणी पिल्याने पोटातील सगळी घाण निघून जाते आणि पोट साफ राहते. अत्यंत महत्त्वाची व माझ्या मैत्रिणीच्या कामी येईल अशी टिप नंबर 15. सलूनसारखी हेअर स्पा घरच्या घरी करण्यासाठी एका पातेल्यामध्ये 2 चमचे तांदळाचे पीठ घेऊन त्यात 1 कप पाणी घालावे. हे सर्व मिक्स करून गॅसवर ठेवा आणि 1 चमचा जवस त्यामध्ये टाकून हे छान शिजू द्या. शिजल्यावर ते गाळून घ्या. आता ही क्रीम स्टोअर करून देखील तुम्ही ठेवू शकता. जेव्हा तुम्हाला लावायची असेल तेव्हा ही क्रीम घ्या. त्यामध्ये अर्धा लिंबू, दही 2 चमचे टाकून मिक्स करा आणि केसांच्या मुळाशी लावा. 1 तास असेच राहू द्या. यामुळे तुमचे केस मुलायम आणि चमकदार होतात. तर आपले केस सुंदर चमकदार होण्यासाठी ही ट्रिक्स ट्राय करून बघा. टिप नंबर 16. जास्त वेळा चेहरा साबणाने धुतल्यामुळे त्वचेचा नैसर्गिक ओलावा नाहीसा होतो. त्यासाठी तुम्ही फेस वॉशचा वापर करावा. तर सुंदर चेहऱ्यासाठी ही ट्रिक्स ट्राय करा. टिप नंबर 17. आपण ज्या काही भाज्या आणतो त्या स्वच्छ निवडून नीट करून फ्रीजमध्ये ठेवाव्यात. यामुळे आपल्या आणलेल्या भाज्या जास्त दिवस व्यवस्थित टिकून राहतात. यामुळे आपला थोडाफार का होईना पैशांची बचत होते किंवा आपला खर्च वाचतो. अत्यंत महत्त्वाची व उपयुक्त टिप नंबर 18. कोबी, फ्लावर या भाज्या जास्त न शिजवता थोड्या वाफवून कराव्यात. म्हणजे त्यातील जे विटामिन असतात ते विटामिन व क्षार याचा नाश होत नाही व चवीला देखील रुचकर लागतात. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 19. तांदळाला कीड लागू नये यासाठी त्यात कडुलिंबाचा पाला टाकून ठेवावा किंवा त्यामध्ये 3 ते 4 तमालपत्र टाकून ठेवा. तर तांदूळ वर्षभर व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स ट्राय करून बघा. टिप नंबर 20. उडीद पापडाच्या डब्यात मेथीचे दाणे टाका. यामुळे पापडाला बुरशी येणार नाही व ते खराब देखील होणार नाहीत. तर पापड वर्षभर साठवणीचे आपले व्यवस्थित राहण्यासाठी ही ट्रिक्स ट्राय करा. टिप नंबर 21. किचनमधील तेलाचे डाग साफ करण्यासाठी लिंबू कापून डाग पडलेल्या जागेवर चोळावे. त्यानंतर थोडासा सोडा घालून त्यामध्ये एक स्वच्छ कपड्याने डाग पडलेली जागा स्वच्छ पुसून घ्यावी. यामुळे डाग निघून जातात. वरील उपयुक्त व खास टिप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला नक्की शेअर करा. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.